मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण मराठी भाषेबद्दलचा वाद हा रोज नवी वळणं घेतोय। एकीकडे मुंबईतील पाट्या मराठीत केल्या तर दुसरीकडे मराठी समजत नाही, हिंदी में बोलो असं सूर काही दुकानातून आला। या सगळ्यामध्ये राजकारण होत राहिलं। आता हे प्रकरण हॉटेलच्या मेन्यू कार्डवर आलंय। हॉटेलमधले मेन्यू कार्ड आणि बिल हे मराठीमध्ये असावं अशी मागणी आता तग धरू लागली आहे। पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। मराठी पाट्यांनंतर आता मराठी मेन्यू कार्ड। हे तुम्ही मेनू कार्डचे छापलेले इंग्लिश मध्ये, हे आपली भाषा आहे का? तुम्हाला इंग्लिश मध्ये बोलता येतं का? मी बोलतो इंग्लिश मध्ये, तुम्ही बोलणार का? मग जर तुम्हाला समजत नाहीये, मग तुम्ही हे मेनू कार्ड का इंग्लिश मध्ये छापलेले आहे? तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर तुम्हाला तिथलं मेन्यू कार्ड सर्रास इंग्रजीतून बघायला मिळतं। महाराष्ट्रात खास करून मुंबईतच मेन्यू कार्डवरही मराठी भाषेचा उपवास आहे। पण हे चित्र बदलण्यासाठी आता ठाकरेंची शिवसेना सरसावली आहे। इतर राज्यात जसं स्थानिक भाषेला प्राधान्य दिलं जातं, तसंच महाराष्ट्रातही मराठी भाषेला प्राधान्य द्यावं आणि हॉटेलमधील मेनू कार्डसह बिलही मराठीतून द्यावं अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून केली जातीये। या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही दिलंय। विनंती करत आहोत, आपण धंदा अवश्य करावा, आम्ही पण तुमचे ग्राहक आहेत, पण हे तुम्ही मेनू कार्डचे छापलेले इंग्लिश मध्ये, हे आपली भाषा आहे का? तुम्हाला इंग्लिश मध्ये बोलता येतं का? मी बोलतो इंग्लिश मध्ये, तुम्ही बोलणार का? मग जर तुम्हाला समजत नाहीये, मग तुम्ही हे मेनू कार्ड का इंग्लिश मध्ये छापलेले आहे? तर तुम्ही मेनू कार्ड आम्ही तुम्हाला धरा आमचा पुत्र, आम्ही जिल्हाधिकाऱ्याला आणि आपण म्युनिसिपल आपले कमिशनरला पण दिलेलं आहे, ही धरा। इथं म्हटलेलं आहे की आपण इंग्लिश मध्ये अवश्य ठेवा, हिंदी मध्ये पण अवश्य ठेवा, पण मराठीमध्ये पण मेनू कार्ड आपण ठेवा। ही महाराष्ट्राची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे, ही शूरवीरांची भूमी आहे। इकडनं या महाराष्ट्रामधून मराठी राज्य सुरू झालं आणि ते मराठी राज्यांचा कोणाला हेवी वाटत असेल, कुठल्या व्यक्तीला हेवा वाटत असेल, परंतु मराठी भाषा ही मराठी भाषा सगळ्या भाषेमध्ये प्रबळ भाषा आहे। मराठीमध्ये बोलणं, मराठीमध्ये चालणं, मराठीमध्ये मेनू कार्ड, दुकानदारांच्या पाट्या मराठीत असणे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आपण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये राहतो। एरवी मराठीचा मुद्दा उचलणाऱ्या आणि मराठी पाट्यांसाठी खळखट्या करणाऱ्या मनसेने मात्र यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे कान टोचले। ठाकरेंच्या या मागणीला राजकीय स्टंट असल्याचा टोला मनसेने लगावलाय। हॉटेलमध्ये तर मेनू कार्ड मराठीत असायला हवं किंवा बिल मराठीत असायला हवं। यासाठी निवडणुकीच्या तोंडावर असे स्टंट करून उपयोग नाही, त्याला सातत्याने पाठपुरावा करून सभागृहात हा विषय आणून त्याच्यावर कायदा करावा लागेल। मराठी मेनू कार्ड बद्दल मुंबईकरांना काय वाटतंय ते सुद्धा आम्ही जाणून घेतलंय। दोन्ही लँग्वेजमध्ये असावं, कारण मुंबई आर्थिक राजधानी असल्यामुळे तिथे फॉरेनर्स वगैरे पण भरपूर येतात। त्यामुळे मला असं वाटतं की इंग्लिश आणि मराठी, पण पहिलं मराठी तर पाहिजेच, सायमल्टेनियसली इंग्लिशही पाहिजे। मराठी तर पाहिजेच, पहिलं मराठीच पाहिजे आणि दुसरं इंग्लिश पाहिजे, कारण आत्ताची पुढची पिढी सगळी इंग्लिशमध्ये वाचणारी आणि बोलणारी आहे, त्यामुळे इंग्लिश पाहिजे आणि पहिलं मराठी पाहिजे। महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मेनूमध्ये मराठी असणं आवश्यकच आहे। जिथे महाराष्ट्रीयन डिशेस मिळतात तिथे मराठी मेनू असतोच सहसा, पण जिथे नॉन महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन वगैरे ज्या काही डिशेस असतात तिथे मराठीमध्ये मेनू असणं गरजेचं आहे। तर इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट संघटनेला याबाबत विचारलं असता त्यांनी पालिकेचे आदेश आल्यास नक्कीच बदल करू अशी भूमिका घेतली आहे। कुछ पॉलिटिकल पार्टी के आदमी लोग रेस्टोरेंट में जाके अपना मेनू कार्ड जो है मराठी में लिखना चाहिए करके डिमांड कर रहे हैं। तो मैं समझता हूँ इनको स्टेट गवर्नमेंट या बीएमसी के पास जाके अपनी विचारधारा रखना चाहिए। अगर बीएमसी या स्टेट गवर्नमेंट हम लोग को इंस्ट्रक्शन देता है कि मेनू कार्ड मराठी में छपना चाहिए, तो डेफिनेटली हम उसकी पालन करेंगे। हॉटेलमधल्या मेनू कार्डला आता मराठी भाषेचा तडका ठाकरेंच्या सेनेनं दिलाय खरा, पण यावरून वादाचा ठसका तर बसणार नाही ना, हे पाहणं महत्त्वाचं असेल। जगभरात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी भाषेचा समावेश आहे। या मराठी भाषेची साहित्यकांची मोठी व्याप्ती सुद्धा आहे। या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा मिळाला आहे। तरीही या मराठी भाषेभोवती राजकारण नेहमी रेंगाळताना आपल्याला पाहायला मिळते। आता हे राजकारण आले हॉटेलच्या आणि उपहारगृहाच्या मेनू कार्डवर, तसंच त्याच्या बिलांवर। ही बिलं आणि मेनू कार्ड मराठीत असावेत अशी मागणी केली गेलेली आहे।
आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत या मराठी भाषेचा, या मराठी मुद्द्यांचा मोठा तापलेला असा एक मुद्दा पाहायला मिळेल आणि त्या तापलेल्या मुद्द्याची ही आजची ठिणगी आहे असंच मानावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.